इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना 10,000ची नुकसान भरपाई मिळणार. 10,000 रुपयांचे व्हाउचर्स पुढच्या बुकिंगच्या वेळी वापरता येतील. इंडिगोची मोठी घोषणा. राज्यात गेल्या 6 महिन्यामध्ये एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विदर्भामध्ये 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. सभागृहातील लेखी उत्तरात सरकारची कबुली. बीड ते वडवणी लोहमार्गावरती स्पीड रेल्वेची चाचणी. 32 किलोमीटरच्या अंतराच्या लोहमार्गावरती प्रति तास 130 किलोमीटर वेगाने चाचणी. 40 वर्षांनंतर हे स्वप्न अर्धवट पूर्ण. रेल्वे परळीपर्यंत धावावी, स्थानिकांच्या प्रतिक्रिया. 7 वर्षात ठाण्यातील 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याचा कल वाढल्यामुळे मराठी शाळांना कुलूप. आमदार अबू आझमींच्या लेखी प्रश्नाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची लेखी उत्तराद्वारे माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंच्या अडचणीत वाढ. घाटकोपर बलात्कार प्रकरणातील पीडितेचं अधिवेशनादरम्यान सभागृहात घेतलं नाव. वकील पंकज मिश्रा आणि वकील आशिष राय यांच्याकडनं मानवाधिकार आणि घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीला रवींद्र चव्हाणांचा धक्का. माजी नगरसेवक चंद्रकांत गोरीवलेंचा समर्थकांचा भाजपात प्रवेश. बहुजन विकास आघाडीचे संपर्क प्रमुख विकास पितळे, युवा अध्यक्ष विपुल महमुनकर यांचाही भाजपात प्रवेश. राज्यातील स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करताना किमान 3 दिव्यांग उमेदवारांना संधी द्या. दिव्यांग बांधव शंकर साळवे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी. लातूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत 11,000वरती दुबार मतदार. महापालिकेकडनं या दुबार मतदारांचा शोध सुरू. आतापर्यंत 2,500 ते 3,000 मतदारांचा पालिकेकडनं शोध. पालिकेने हमीपत्र घेतलं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी 7 जणांवरती गुन्हा दाखल. उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी केली होती रुग्णालयाची तोडफोड. नवदे पूल परिसरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 800 वाहनांवरती 15 दिवसात कारवाई. या वाहन चालकांकडनं 24 लाख रुपयांचा दंड वसूल. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर वाहतूक विभागाकडनं कारवाई. चांदीच्या भावामध्ये एकाच दिवसामध्ये प्रति किलो तब्बल 12,000 रुपयांची वाढ. बुलढाण्याच्या खामगावात चांदीचा दर 1,94,000 रुपये प्रति किलो. जानेवारीपासून चांदीच्या दरामध्ये 92,000ची वाढ झाली आहे. भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेचं नुकसान. अमेरिकेच्या खासदार प्रमिला जयपाल यांचा ट्रम्प यांच्यावरती हल्लाबोल. कृषी उत्पादनांच्या आयातीवरही परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन शहरामध्ये वादळाचा कहर. वादळानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. एक पेट्रोल पंप पाण्याखाली. इराकच्या कुर्दिस्तान परिसरात पावसाचा हाहाकार. आतापर्यंत 3घांचा मृत्यू. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. घरातील मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू. रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या धुरंधरचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ. 6व्या दिवशी केली 26 कोटींची कमाई. आतापर्यंत जगभरात कमावले 260 कोटींहून अधिक. येत्या 22 डिसेंबरला बीसीसीआयच्या एपेक्स काउन्सिलची बैठक. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या करारावरती चर्चा होण्याची शक्यता. दोघांच्या श्रेणीत बदल होणार असल्याची चर्चा.